जागतिक आदिवासी दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथे धुळे शहर आदिवासी बांधव व देवमोगरा कॉलनी मित्रमंडळ यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य रॅली संपन्न। याबाबत अधिकृत असे की आज दिनांक 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभरात जगात साजरा करण्यात येत असतो। त्यानिमित्तानेच दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी जिल्हा क्रीडा संकुल येथील आवारापासून तर देवमोगरा कॉलनी असा संपूर्ण परिसरातून भव्य अशी मिरवणूक या ठिकाणी काढण्यात येत असते। डीजेच्या तालावर नाचत गाजत संपूर्ण आदिवासी समाज बांधव या ठिकाणी या जागतिक आदिवासी दिनानिमित्त सहभागी होत असतात। तर आज साक्री आमदार मंजुळाताई गावित यांच्या हस्ते माजी ग्रामीण आमदार कुणालभाऊ पाटील, भाजपचे नेते इंजिनियर मोहन सुरेंशी, नगरसेविका वंदनाताई भामरे, रंगादादा ठाकरे, ॲडव्होकेट ज्ञानेश्वर महाजन, ॲडव्होकेट आर.एच. शेख, ॲडव्होकेट अनिल दाभाडे, भगवान वडवी, ज्येष्ठ नेते अरुण तात्या धुमाड, पावरा साहेब आदी सर्वच मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी श्रीफळ वाढवून या भव्य रॅली सुरुवात करण्यात आली। तर प्रसंगी या ठिकाणी सर्व धुळे शहरातील आदिवासी बांधव, देवमोगरा कॉलनीतील मित्रमंडळ परिसरातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने शेकडोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत असतात। जिल्हा क्रीडा संकुलापासून सदर या रॅलीस सकाळी 10 वाजता सुरुवात करण्यात आली। तर रॅलीचा समारोप देवमोगरा कॉलनी येथील देवमोगरा मंदिर परिसरात समारोप करण्यात आला। तर त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमासह विविध कार्यक्रम पार पडले। अरुण दादा एक तीर एक कमान, एक तीर एक कमान, आदिवासी एकता, आदिवासी एकता। रावसाहेब समोर हा बोला। नेहमीप्रमाणे वर्षी धुळे शहरामध्ये सर्व आदिवासी समाज बांधव जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत। या उत्साहाचं एकच कारण की जगाच्या पाठीवर सर्व आदिवासी संस्कृती, त्यांची रहनसहन, त्यांचे पोशाख, त्यांच्या जीवनमान हे सुधारलं पाहिजे आणि त्याचबरोबर लोकांमध्ये जागृती झाली पाहिजे त्यांच्या हक्कांसाठी। यासाठी दरवर्षी
आदिवासी दिवस मोठ्या उत्साहाने धुळे शहरात साजरा करण्यात येतो आणि आजही मोठ्या उत्साहाने धुळे शहरातील लोक या ठिकाणी मोठ्या उत्साहात सामील झालेले आणि मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा केला जाणार आहे। जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा। जय आदिवासी। चला आता रॅलीच्या सुरुवात होणार आहे। स्टेडियमपासून वाडीपोखर चौक, पटेल रोड आणि देवमोगरा कॉलनी या ठिकाणी रॅली संपन्न होणार आहे आणि त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम, उद्बोधन पण व्याख्यानं होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी समाज बांधव एकत्र येणार आहे। 600 ते 1000 लोक त्या ठिकाणी एकत्रित येतील आणि मोठ्या उत्साहाने कार्यक्रम होईल। शेवटी सामूहिक नृत्य, सगळे समाज बांधव त्या ठिकाणी नृत्य करतील आपल्या आपल्या पेहरावमध्ये। कारण धुळे शहरात राहणारे सगळे आदिवासी जे आहेत, कोणी नंदुरबार जिल्ह्यातला, कोणी शिरपूर तालुक्यातला, कोणी साक्री तालुक्यातला, तळोजा तालुक्यातला, अक्कलकुवा तालुक्यातला, जळगाव तालुका, वेगवेगळ्या ठिकाणचे सगळे बांधव जे आहेत या ठिकाणी ते सगळे एकत्र होणार आहोत आणि मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम साजरा करणार आहोत। साक्रीच्या आमदार मंजुळाताई गावित येणार आहेत, तसेच माजी आमदार कुणाल बाबा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर विद्यमान नगरसेविका वंदनाताई भांबरे, त्याचबरोबर रंगादादा ठाकरे, इंजिनियर मोहनदादा सूर्यवंशी, कुमार तात्या सगळे या ठिकाणी उपस्थित आहे। रॅलीमध्ये सगळ्यांचा सहभाग उत्साहाने या ठिकाणी। आज जागतिक दिनाच्या मी प्रथम सर्वांना शुभेच्छा देतो। आम्ही हा आदिवासी जागतिक दिवस का साजरा करतो? या तीनोमध्ये 1996ला एक ठराव पारित झाला। आमच्या सर्व जगातल्या आदिवासींचे अन्याय, हक्क बाधित राहावे, अबाधित राहावे, यासाठी आम्ही हा सण साजरा करतो। हा आम्ही एक सण म्हणून साजरा करतो। हा आदिवासी दिवस नाही, पूर्ण आदिवासींचा हा एक सण आहे आणि आम्ही सुरुवात इथून सर्व शासकीय वसतिगृहाचे विद्यार्थी आणि आम्ही या धुळे शहरातून आदिवासी दिवसाला साजरा करायला सुरुवात केली। त्यानंतर खेड्यापाड्यात आज सर्व हा आदिवासी जागतिक दिवस पोचलेला आहे। आदिवासी जागतिक दिवसाचं महत्त्व काय आहे सर्व खेड्यापाड्यात पोचलेलं आहे आणि सर्वांना समजलं आहे की आमची जी आदिवासी संस्कृती आहे ही जगाच्या पाठीवर अशी संस्कृती कुठंच नाही। त्यामुळे आज जे काही चालू आहे एक आमचा आदर्श आहे। इतर आपलं मानवजात घेत आहे आणि याच्यातून आदिवासी हे एक निसर्गाच्या सानिध्यात राहणारी जमात आहे आणि निसर्गाशी असल्यामुळे सर्व आज आपण पाहतोय निसर्ग लोक उद्ध्वस्त करत आहे, परंतु आदिवासी आजही जंगल जमीन बाधित ठेवून त्यासाठी आमचा हा संघर्ष आणि सन्मान दिवस आम्ही साजरा करतो आहे। सर्वांना मी आदिवासी जागतिक दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय आदिवासी। 9 ऑगस्ट आणि सगळ्यांना माहिती की आज आदिवासी दिवस आहे। या देशाच्या पाठीवरच नव्हे तर या संपूर्ण जगाच्या पाठीवर आदिवासी समुदायाचा मोठा इतिहास आहे आणि आपल्या भारत देश स्वातंत्र्यात देखील आदिवासी समुदायाचा खूप मोठा इतिहास आहे आणि या इतिहासाची जाणीव, या संस्कृती, आदिवासीची संस्कृती अखंड समाजाला कळावी आणि म्हणून या धुळे शहरातील वलवाडी नगरीमध्ये आमच्या देवमोगरा कॉलनीमध्ये मोठ्या संख्येने आदिवासी समुदाय राहतो आणि नुसतं देवमोगरा कॉलनीतच नाही तर वलवाडी परिसरामध्ये या 1 नंबर प्रभागामध्ये आमचा आदिवासी समुदाय खूप मोठ्या प्रमाणात राहतो आणि म्हणून देवमोगरा वासियांकडून या वलवाडी नगरीमध्ये खूप मोठ्या उत्साहामध्ये आदिवासी दिवस हा साजरी केला जातो, जेणेकरून या आदिवासी समुदायाची संस्कृती हा इतिहास जनमानसापर्यंत पोहोचावा आणि म्हणून या आदिवासी दिवसानिमित्त या आदिवासीच्या इतिहासाला उजाळा मिळतो आणि म्हणून हा मोठ्या उत्साहामध्ये
दिवस पार पाडला जातो आणि याची सुरुवात जी आहे ती या वलवाड येथील स्टेडियम चौकातनं होते आणि देवमोगरा कॉलनी येथे याची सांगता विविध कार्यक्रम होऊन याची सांगता केली जाते आणि म्हणून आजच्या या दिवसानिमित्त मी संपूर्ण धुळेकर जनतेला या देशवासियाला मी आदिवासी दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने सर्व आमचे आदिवासी बांधवांना जागतिक विश्व दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देते. संपूर्ण जगभर आज हा आदिवासी दिवस हा साजरा केला जातो. एक क्रांती दिवस म्हणून हा आजचा दिवस सर्व ग्रामीण भागांमध्ये आणि सर्व आदिवासी बांधवांमध्ये आजचा हा दिवस साजरा केला जात आहे. म्हणून सर्व आदिवासी बांधवांना माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो. आज 9 ऑगस्ट रोजी सालाबादाप्रमाणे या संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये आदिवासी क्रांती दिवस अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो आणि पूर्ण आज धुळे जिल्ह्यामध्ये आपण बघाल तर सगळ्या तालुक्यामध्ये आणि गावागावामध्ये आदिवासी समाज हा त्या ठिकाणी स्वतःची पारंपरिक नृत्य आणि पारंपरिक वेशभूषा करून त्या ठिकाणी हा आदिवासी दिवस अत्यंत उत्साहाने साजरा करतो आहे. ज्या आदिवासी समाजाला एक फार मोठी परंपरा आहे त्या परंपरेचा प्रचार प्रसार हा पुढच्या पिढीपर्यंत झाला पाहिजे आणि पुढच्या पिढीला या आदिवासी समाजाच्या सर्व या जुन्या परंपरा समजल्या पाहिजे. याच्याकरता आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे. मला आज या दिवशी आदिवासी समाजाला त्या ठिकाणी खूप मनापासून शुभेच्छा दिल्या पाहिजे आणि त्यांना आदिवासी समाजाला जो मूळ प्रवाहामध्ये आणण्याचं काम हे कायमस्वरूपी झालं आहे आणि त्यामुळे आदिवासी समाज हा अत्यंत प्रगतीकडे आणि शिक्षणाकडे जी वाटचाल करतो आहे तो आमच्या दृष्टीने अत्यंत गौरवास्पद गोष्ट आहे. मला असं वाटतं की अशा पद्धतीने येणाऱ्या आदिवासी समाजाची पुढची पिढी ही अजून जास्त गौरव त्या ठिकाणी निर्माण करेल आणि आदिवासी समाजाची अजून उन्नती होईल अशा माझ्या शुभेच्छा आजच्या या प्रसंगी.